आज बापलेकीची फर्माईश होती की यांना पाहिजे होतं डब्यामध्ये वांग्याचं भरीत आणि कावेरीला पाहिजे होतं फोडणीचा भात. तर मग मी काय केलं, जे आपण तळायचं जी झारी असते ती माझी खराब झाली होती, तर तिला मी फेकून दिले नाही. त्याचा मी वापर असं वांगे भाजायला किंवा पापड भाजायला करते. तर त्यावरती ठेवले चांगले निवडून किडके नसलेले वांगे आणि त्या साईडला मी फोडणीचा भात बनवून कावेरीला दिला आणि मध्ये मध्ये हे फिरवून पण घेतलं, म्हणजे सगळीकडे आपले वांगी भाजतील म्हणून असं. आणि मग तिला खूप घाई होती म्हणून तिला अगोदर टिफिन दिला. ती खूप घाई करत होती, मला लवकर जायचं आहे म्हणून. मग आधी सुरुवातीला तिचा टिफिन भरून दिला आणि मग नंतर भरीत बनवून घेतलं. तर मी भरीत वांगे आपले झालेले आहेत भाजलेले, तर मी पटकन घेतले खाली आणि थोडेसे थंड झाल्यानंतर वरचं जे करपलेलं जे साल असते ते काढून घेतली आणि सगळ्या वांग्यांची काढून घेतली आणि आतमध्ये चेक केलं किडके नाहीत ना. तसं पण मी वरतून चेक चांगले आहेत का, न किडलेले आहेत का हे बघूनच मी भाजायला ठेवलं होतं. पण तरी पण एकदा आपल्या जीवाच्या समाधानासाठी आणखीन मी मध्ये चेक करून घेतलं. तर मध्ये काहीच नव्हतं, चांगले होते वांगे. आता मग लगेच मी त्याचे बारीक बारीक छोटे छोटे फोडी करून घेते. छोटे छोटे फोडी करून घेतल्यानंतर मग मी ज्या कढईमध्ये कावेरीला फोडणी टाकून दिला होता भात, त्याच कढईमध्ये मी याला पण फोडणी देणार आहे. तर यांना खूप भरीत आवडतं. सकाळ दुपार संध्याकाळी 3 टाईम दिलं तरी ते काही नको म्हणत नाहीत. यांना खूप आवडतं भरीत. तर मी लगेच कढई ठेवली गॅसवरती गरम व्हायला. त्यामध्ये तेल टाकून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे आणि मग कांदे टाकले. हे परतून घेऊन मग परतून घेतलं आणि मग नंतर कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर टाकल्यानंतर मग आपण जे भरीतसाठी वांगी भाजलो होतो ते फोडी आपण याच्यामध्ये टाकून परत एकजीव करून घेणार आहोत हे. आणि मग नंतर सगळे मसाले टाकणार आहेत. लाल तिखट, हळद आणि मग थोडंसं घरकुल मसाला, थोडंसं धने पावडर आणि मग मीठ टाकून हे पण मी एकजीव करून घेतलं. आणि मग हे मी लगेच पटकन त्यांच्या डब्यामध्ये भरून त्यांना दिलं. तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडतील का हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला नक्की ब्लॉग बघायला आवडतील तर मी ब्लॉग पण बनवून टाकेन.